केरळमध्ये कोरोनानंतर आता मेंदू खाणाऱ्या अमिबाची दहशत माजली आहे। नव्या आजारानं 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। अमिबा व्हायरसमुळे केरळ आरोग्य प्रशासन हे मात्र अलर्ट मोडवर आलंय। मेंदू खाणारा अमिबा म्हणजे नेग्लेरिया फाउलेरी विषाणू आहे। या रोगाचा संसर्ग प्रामुख्याने पाण्यामार्फत होतो। अमिबा नाकातून शरीरामध्ये प्रवेश करतो आणि थेट मेंदूवर आघात करतो। संक्रमण झपाट्याने होत असल्याने वेळेत उपचार करणं अवघड होतं। प्रतिनिधी किरण डोईफोडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, याबाबत अधिकची माहिती। माधुरी, आपण जर पाहिलं तर केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील एका 9 वर्षीय मुलीचा मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय। हा अमिबा दूषित गोड्या पाण्यात आढळतो। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अमिबिक इन्सेफेलायटिसमुळे मेंदूवर तीव्र परिणाम होतो। या आजारामुळे शरीराला योग्य वेळेत उपचार देणं कठीण ठरतं, कारण संक्रमण अतिशय वेगाने पसरतं आणि मेंदूच्या पेशी नष्ट करतं। या मुलीला सुरुवातीला ताप, डोकेदुखी आणि उलट्यासारखी सामान्य लक्षणे दिसून आली होती। मात्र एका दिवसातच तिची प्रकृती झपाट्याने ढासळली आणि तिला तात्काळ कोझिकोड येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। तिथे तिच्यावर उपचार सुरू होता, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। हा आजार प्रामुख्याने गोड्या पाण्यात जसे की तलाव, सरोवर, विहीर अशा ठिकाणी असलेल्या नेग्लेरिया फाउलेरी नावाच्या अमिबामुळे होतो। हे अमिबा नाकावाटे शरीरात प्रवेश करून थेट मेंदूवर आघात करतात। मृत झालेली मुलगी नेमकी कोणत्या जलस्रोतामुळे संक्रमित झाली याचा शोध आता आरोग्य विभाग घेत आहे आणि केरळ सरकारने या घटनेवर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष सूचना देखील जारी करण्यात आल्या आहे। माधुरी, किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.